गुड मॉर्निंग. नमस्कार, राम राम, सुप्रभात. पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन सकाळ आणि त्यासोबतच प्रसाद इकडे हजर झाला घेऊन पेपरवाला घंटा. तारीख आजची 23 सप्टेंबर 2025, वारचा मंगळवार. नवरात्रीतला दुसरा दिवस आहे, त्यामुळे आता आजचा कलर असणारे शक्यतो रेड. काय म्हणता तुम्ही? चला वळूयात पहिल्या अपडेटकडे. नाही म्हणजे एकंदरीत परतीच्या पावसाने आता सगळीकडे हजेरी लावायला सुरुवात केली. इव्हन महाराष्ट्रात पण काल बऱ्याच ठिकाणी हजेरी लावली. बट अजून डिटेलचं सांगायचं म्हटलं तर शनिवारपर्यंत याची हजेरी असणार आहे. कारण पूर्व राजस्थानातून 8 सप्टेंबरला निघालेल्या परतीच्या पावसाने गुजरातमध्ये मुक्काम केला आणि त्यानंतर आता पुढचे 5 दिवस म्हणजे कालपासून 6 दिवस होते तर महाराष्ट्रात त्याची हजेरी कधीही लागू शकते. त्यामुळे घरातून बाहेर पडताना रेनकोट छत्रीचा वापर करायला आणि आच्छी असं जर काही वाटायला लागलं तर लगेच डॉक्टर काकांची भेट घ्यायची. चला वळूयात थोड्याच वेळात पुढच्या अपडेटकडे. तोपर्यंत स्टे ट्यून टू माय FM. माझं नाव आहे प्रसाद. तुम्ही ऐकतात पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. ऑल राईट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय FM. माझं नाव आहे प्रसाद आणि घड्याळात जर बघितलं तर पुढे सरकण्याची वेळ झालेली आहे. त्यामुळे वळूयात पुढच्या अपडेटकडे. पण ही बातमी ऐकल्यानंतर पालक मंडळी तर खुश होणार आहेत, पण बालक मंडळी थोडेसे नाराज होणार आहेत. नाही म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या ज्या आहेत त्या केवळ आता 12 दिवस असणार आहेत. नाही म्हणजे 16 ते 27 ऑक्टोबर पर्यंत दिवाळी सुट्टी असणार आहे आणि याआधी या दिवाळी सुट्ट्या 21 दिवस असायच्या. पण आता शिक्षण विभागाकडनं वर्षातील 220 दिवस अध्ययनासाठी देण्यात आलेले आहेत आणि 2 मे पासून 14 जून पर्यंत उन्हाळ्यात सुट्ट्या सुद्धा असणार आहेत. त्यामुळे अध्ययनाचे दिवस पूर्ण करण्यासाठी काहीतरी कमी जास्त करावं लागेल ना. पण या दरम्यान आणखीन एक अपडेट सांगून ठेवतो. 8 ते 25 एप्रिल दरम्यान वार्षिक परीक्षा सुद्धा होणार आहे. मला ऐन दिवाळीची गोष्ट आठवली. म्हणजे दिवाळी सुट्ट्यांमध्ये आम्हाला गृहपाठ असायचा, जो गृहपाठ कधीच कंप्लीट झालेला नसायचा. त्यामुळे दिवाळीनंतर सुद्धा शाळेत गेल्यावर वेगळेच फटाके फुटायचे. असो, वळूयात पुढच्या अपडेटकडे थोड्याच वेळात ऑन माय FM. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. ऑल राईट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय FM. माझं नाव आहे प्रसाद आणि घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर वळूयात पुढच्या अपडेटकडे. म्हणजे आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. म्हणजे ज्या शहरांमध्ये 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या झालेली आहे त्या लोकांना आता बाईक टॅक्सीचा ऑप्शन ओपन झालेला आहे. पण यांचं भाडं कसं असणार आहे तर पहिल्या टप्प्यातलं 1.5 किलोमीटरसाठी 15 रुपये भाडं आकारलं जाईल. त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी 10 रुपये 20 पैसे शुल्क आकारलं जाईल आणि हे दर राज्यभर एक समान असतील. म्हणजे मुंबई पुण्यातलं भाडं आता प्रत्येक शहरामध्ये लागू होईल. फक्त यासाठी एक कंडिशन आहे, वाहन जे काय ते EV असणार आहे, म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल असावं लागणार आहे. आणि राहिला विषय महिलांच्या सुरक्षिततेसाठी तर चालक आणि महिला यांच्यात पार्टिसिन असणं आवश्यक आहे. तुमचं काय मत आहे या बाईक टॅक्सी बद्दल मला इंस्टाग्रामवर DM करून सांगा. RJ प्रसाद, दॅट इज माय इंस्टाग्राम हँडल, RJPRASAD. स्टे ट्यून टू माय FM. तुम्ही ऐकतायत पेपरवाला घंटा विथ मी प्रसाद. चलो अच्छा सुनते हैं. ऑल राईट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय FM. माझं नाव आहे प्रसाद आणि घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर वळूयात पुढच्या अपडेटकडे. म्हणजे आंतरराष्ट्रीय दरावर स्पेशली अमेरिकेबद्दल जर बोलायचं म्हटलं तर H1B व्हिसाबद्दल बरेचसे लोक चर्चा करतायत आणि जे काही घटनाक्रम घडतोय त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनने सुद्धा आता K व्हिसा लॉन्च केलेला आहे. म्हणजे ऑलरेडी चीनकडे Z व्हिसा होता, म्हणजे लॉंग टर्मसाठी जर तुम्हाला चीनमध्ये काही काम करायचं असेल तर. पण आता हा K व्हिसा आणखीन फ्लेक्झिबल असणार आहे, ज्यामुळे चीनमध्ये काम करायला किंवा इच्छुक उमेदवारांसाठी रस्ते ओपन होत आहेत. याच्याबद्दल डिटेल्स आपल्याला मिळतील थोड्याच दिवसांनी. बट सध्या तरी रेसमध्ये आल्यानंतर काय आणावं काय नाही तर प्रत्येकजण आपापली बाजू सांभाळायचा प्रयत्न करतोय. चला काय वाटतं तुम्हाला या K व्हिसाबद्दल? तुम्ही मला जरा इंस्टाग्रामवर DM करून सांगा, कारण की आता इथून माझी निघण्याची वेळ झालेली आहे. पण आपल्या गप्पा सोशल मीडिया म्हणजे स्पेशली ऑन इंस्टाग्राम भरपूर चालतील. RJ प्रसाद, दॅट इज माय इंस्टाग्राम हँडल, RJPRASAD. स्टे ट्यून टू माय FM. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. हॅव अ ग्रेट डे.